आज सकाळी जसं 7:30 वाजले त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते महिला आघाडी बूथवर गेलो आणि बूथवर जे मतदार येत आहे त्यांना आपण वोटर स्लिप वगैरे त्यांचा मतदार क्रमांक अनुक्रमांक त्यांना सांगून त्याचं मतदार केंद्र त्यांना सूचित होतो त्या दरम्यान असं करता करता 11:15 वाजले. 11:15 पर्यंत अनेक लोक माझ्या फेवरमध्ये आले ज्यांनी माझ्या फेवरमध्ये मतदान केलं असेल की मला माहित नाहीये, पण माझ्याकडे आले, वोटर स्लिप घेतल्या. वोटर स्लिप घेऊन ते मतदानाला जात होते. तेवढ्यात बदलापूर शहराचे क्राईम PI आले आणि मला बोलले की चल तुला पोलीस स्टेशनला बोलवले. मी विचारलं साहेब काय कशासाठी, नेमकं काय कारण काय? ते इथं म्हणे तुम्ही राडा केलाय. नेमकं आम्ही काय राडा केलाय ते म्हणे आम्हाला माहित नाही, सिनियर साहेबांनी मला फोन केलाय आणि त्या प्रमाणे आम्ही तुला इथं न्यायला आलो. पण कुठलं तरी कारण असलं पाहिजे, मी असं तुमच्यासोबत येणार नाही. बोलले की तुला इन्क्वायरीसाठी बोलवलं. ती कसली इन्क्वायरी ते पण मी इथं मला सांगा, माझं काही चुकलंय का? नाही तुम्ही काहीतरी इथं राडा घातलाय ना असं इथून रामगाव मॅडम आहे पोलीस निरीक्षक PSI त्यांनी आम्हाला फोन केलाय. ते सांगितल्यानंतर मी त्यांच्यासोबत गेलो आणि तिथं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मला सांगितलं की तू बूथवर बसायचं नाही, तुझी दहशत आहे, तू जर त्या ठिकाणी बसला तर आम्ही तुझ्यावर 170 प्रमाणे कार्यवाही करू. मी त्यांना एवढंच विचारलं सर माझी चूक काय? तर तुझी चूक म्हणजे माझी चूक असेल तर मी तिथं बसत नाही, मी कोणाला गलिच्छ बोलतोय वाकडं बोलतोय. तर मित्र माझी चूक तर काय? साहेबांनी सांगितलं माझी चूक हीच आहे का मी एक योग्य उमेदवाराचं काम करतो आणि योग्य उमेदवारासाठी लोक माझ्याकडे मतदानासाठी येत आहे. माझ्याकडे फेवर जास्त असल्यामुळे, सुभाष पाडवणके फेवर जास्त असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली जमीन हल्लेली आहे आणि यासाठी हा भारतीय जनता पार्टीचा रदीचा डाव आहे. आणि यामध्ये यांनी पोलिसांना हाताशी धरून हे जे काम सुरुवात केलेली आहे हे जनता तुम्हाला माफ करणार नाही. यामुळे मित्र तुम्हाला विनंती करतो, जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा आणि मतदान करा. मतदान हे लोकशाहीचा अधिकार आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण मतदानाची अपील करतोय आणि हे भारतीय जनता पार्टीवाले काय करताय तर आम्हाला कुठेतरी मतदान होऊ नये यासाठी रोखताय. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्थानिक इथले जे भिकारी कार्यकर्ते आहेत ज्यांना सुडाचं म्हणजे बेअक्कल राजकारण ज्यांना जमतं, त्या बेअक्कल राजकारणाचे त्यांना इथं राजकारण करतात. टँकर माफिया त्यांना मी बोलतो. त्या टँकर माफियांनी पोलिसांना फोन करून माझ्याबद्दल माहिती दिली. मी कशाने गुंड वाटलो? काय मी तुमच्या घरी दरोडा टाकला? काय मी तुमच्या घरी येऊन काही लुटलं? अरे मूर्खांनो, निवडणूक ही अशा पद्धतीने करा की तुम्हाला सुद्धा लोकांनी आजच्या हक्काने मत दिलं पाहिजे. आम्ही इथले जरी नगरसेवक नसलो, लोकांसाठी आम्ही रात्रबेरात्र धावत असतो. लोकांसाठी आम्ही कामं केलेले, त्या फेवरमध्ये लोक आमच्या साईडला मतदान करताय. हे जर तुम्हाला सहन होत नसेल तर यापुढची जी निवडणूक लागेल यामध्ये तुम्हाला पराभव स्वीकारावा लागणार आहे. जेव्हा आम्ही काम करतो एखाद्या पक्षाचं, एखाद्या उमेदवाराचं, यासाठी करतोय की तो निवडून गेला पाहिजे, जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे, लोकशाही बळकट झाली पाहिजे, ह्या राज्यामध्ये एक चांगलं सरकार आलं पाहिजे. यासाठी आम्ही लोकांना अपील करतो मतदान करा. आणि हे भारतीय जनता पार्टीचे लोक पोलिसांना हाताशी धरताय आणि सांगताय की आम्ही गुन्हेगार आहोत, आमचं तिथं दहशत आहे. अरे कसली दहशत? जर माझी दहशत असते तर लोक माझ्याकडून समोरून आले नसते. तुमच्यासारखी भीक मागावं लागली असते, दादा इकडे या माझ्याकडे मतदान करा, दादा इकडे या माझ्याकडे मतदान करा. लोक आमच्यावर प्रेम करताय, त्या प्रेमापोटी लोक आमच्या बूथवर येणार आहे. आणि राहिली गोष्ट तुम्ही मला थांबवण्याचं, बूथवरून थांबवू शकणार, लोकांच्या हृदयात थांबवू शकणार. येत्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदान हे तुतारीला करून दाखवणार आहे. अरे आम्ही कार्यकर्ते आहोत, आमचं कर्तव्य आम्हाला बजावू द्या. तुमच्या पायाखाली जमीन आली म्हणून तुम्ही हे नखरे करताय? अरे हे योग्य नाहीये, ही लाजिरवाणी गोष्ट आहे, बेशरमवाणी गोष्ट आहे. जर तुमच्या धमक आहे, हिंमत आहे, असं लोक आमच्यासारखं काम करून दाखवा. बघा तुम्हाला लोक ऑटोमॅटिक मतदान करतील. अरे 1 रुपया कोणाला न वाटता आमच्याकडे मतदान होऊ राहिले. लोकांना प्रेम पाहिजे, लोकांना आपुलकी पाहिजे. हे गुंडशाही सोडून द्या. पोलिसांचा सहारा घेऊन तुम्ही आम्हाला पोलिंग बूथवर उठवताय, पोलिसांचा सहारा घेऊन आम्हाला तिथे प्रचारापासून रोखताय. हे बंद झालं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं सुपडा बदलापूरहून साफ होणार ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि माझा शाप आहे यासाठी तर ती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार 100% पडणार म्हणजे पडणार. कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला थांबवत आहे. काय चुकलं माझं?